जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठीवरती 18 ऑगस्ट शिफ्ट 3 2023चा PYQ वरती. ओके, सो लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. व्हॉट इज द पाथवे फॉर द एंट्री अँड एक्झिट ऑफ लिपिड अँड न्यूट्रल मॉलिक्युल्स इन अन ॲनिमल सेल. तर इथे तुम्हाला काय म्हणतात, सेलवरती प्रश्न विचारलेला आहे. सेल, पेशा जे असतात, सेल. आता पेशा इन द काइंड ऑफ पहा, ब्रिक्स असतात, विटा असतात. त्या विटाने काय होतं, विटा बांधत बांधत जाऊन एक घर तयार होतं. तसंच आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बॉडी, ॲनिमल बॉडी जे आहे ते कशाने तयार झालेली असते, सेलने. ठीक आहे, सेलमध्ये सेल ऑर्गेनेली असतात. ऑर्गेनेली म्हणजे जसं की आपल्या बॉडीमध्ये हार्ट असतं, जसं की लिव्हर असतं, अनेक असे किडनी वगैरे ऑर्गन्स असतात. तसे सेलमध्ये पण ऑर्गन असतात. त्याला काय म्हणतात, सेल ऑर्गेनेली. ओके, त्यामध्ये सायटोप्लाझम राहतं. हे सेल मेम्ब्रेन असतो, म्हणजे एक आकार टाईप, एक एवढा आकार जो आहे हा सेल मेम्ब्रेनचा भाग असतो. ठीक आहे, तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे जे मॉलिक्युल्स असतात, लिपिड आणि न्यूट्रल मॉलिक्युल्स ॲनिमल सेल कशाद्वारे ये जा करतात. तर इथे उत्तर आहे डिफ्युजन. आता इथे डिफ्युजन काय सांगत आहे पहा, एक उदाहरण देते तुम्हाला. पाणी आहे, एक ग्लास पाणी आहे. त्या ग्लासमध्ये आपण कुठल्याही म्हणजे शाही जी असते, शाही टाकायची. कुठूनही टाकायचं, इथून टाका तुम्ही किंवा इथून टाका. तर ती शाही काय करेन, पूर्ण असं पसरून जाईल ना. ती एकाच जागी येऊन असे नाही बसणार त्या लिक्विडमध्ये. ठीक आहे, पाण्यामध्ये ती शाही काय करेन, एका पूर्ण पसरून जाईल, एका ठिकाणी स्थापित नाही होणार. काय म्हणतात त्याला, काय स्टेबल नाही राहणार. तर ते काय होतंय, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन काय, आता एक ती शाही एकदम अशी एकाच जागी होती, पण तिला असं पसरायला जागा मिळालेली आहे. त्या हायर कॉन्सन्ट्रेशनवरून ती लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये गेली आणि तिने, जसं की एखादा व्यक्ती आहे, जागा त्याला खूप छान भेटली, बसण्यापुरती भेटली तर तो बसून जाईल. तर त्याला झोपायपुरती भेटली तर तो काय करेल, झोपून जाईल ना. काइंड ऑफ दॅट. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, डिफ्युजन म्हणतात. आता डिफ्युजन जे आहे ते कशामध्ये होतं, CO2 मध्ये, वॉटरमध्ये होतं, ऑक्सिजनमध्ये होतं. ठीक आहे, यालाच काय म्हणतात, डिफ्युजन. जास्त डिफ्युजन कशामध्ये होतं, गॅसेसमध्ये. गॅसेस, आता पहा अगरबत्ती आहे. अगरबत्तीचा जो काय म्हणतात, जो धुवा जो निघतो, तो धुवा काय होतो, स्प्रेड होत जातो ना, त्याचा वास दरवळतो ना सगळीकडे. यामध्ये काय होतो, डिफ्युजन काय म्हणतात, डिफ्युजन खूप आहे. मग त्यामध्ये लिक्विड दुसऱ्या नंबरवरती येतं आणि सॉलिडमध्ये डिफ्युजन कमी असतं. सॉलिड एक घट्ट पदार्थ आहे. एखाद्या सॉलिडला कुठल्या पाण्यामध्ये टाका तर तो काही हे होणार नाही, पसरणार नाही, तो जशाच तसा असेल. ठीक आहे, तर तेच विचारत आहेत की जे एंट्री आणि एक्झिट असतं लिपिड किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्सचं ॲनिमल सेलमध्ये, तर कशाद्वारे होतं, तर ते पॅसिव्ह डिफ्युजनद्वारे होतं. आता आपल्याला एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिसचं जाणून घ्यायचं असेल तर मोठा लेक्चर आहे, पण छोटंसं सांगेन मी त्याबद्दल. पहा, एक उदाहरणासहित सांगेन तुम्हाला. ठीक आहे, सोल्युशन हे लिहून घ्या तुम्ही वाटलं तर. सोल्युशन इज इक्वल्स टू सोल्यूट प्लस सॉल्वंट. एक सेकंड, हँडरायटिंग माझी काय सुधारणार नाही बरं. सोल्युशन इज इक्वल्स टू सोल्यूट प्लस सॉल्वंट. आता हे सोल्युशन बनवण्यासाठी सोल्यूट प्लस सॉल्वंट लागतं. जसं की काय पहा, सोल्यूट म्हणजे साखर आणि सॉल्वंट म्हणजे पाणी. आता फक्त साखर आणि पाणी नाही, सॉल्वंटमध्ये अनेक पदार्थ येऊ शकतात, सोल्यूटमध्ये पण अनेक पदार्थ येऊ शकतात. एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि एक ग्लास काय म्हणतात, साखर घ्यायचं आहे. नाही सॉरी, एक ग्लास पाण्यामध्ये साखर ॲड करायची आणि त्या साखरेला मिक्स करायचं. काय होऊन जाईल, ती घुळून जाईल ना. तर त्यामध्ये ॲड जो केलेला पदार्थ आहे त्याला काय बोलतात, सोल्यूट बोलतात. आणि ज्यामध्ये ॲड केलेला आहे जर की पाणी आहे त्याला काय बोलतात, सॉल्वंट बोलतात. इतका समजला. आता त्यासाठी जो काय म्हणतात, एंडोसायटोसिस एक्झोसायटोसिस शिकण्यासाठी आपल्याला हायपरटॉनिक, हायपोटॉनिक, आयसोटॉनिक माहीत असणं गरजेचं आहे. तर हायपरटॉनिक जे आहे त्यामध्ये सोल्यूट हा
सॉल्व्हंटपेक्षा जास्त असतो. म्हणजे साखर ही पाण्यापेक्षा जास्त असते. हायपोटॉनिकमध्ये उलटा असतं. सोल्यूट हा सॉल्व्हंटपेक्षा कमी असतो. ठीक आहे. आणि आयसोटॉनिकमध्ये इज इक्वल्स टू असतो. ठीक आहे. हे जरी नसेल समजलं तरी मी तुम्हाला सांगेन एक उदाहरणासहित. पहा, 2 ग्लास घ्यायचे आहेत. 2 ग्लासमध्ये एकामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एकामध्ये पाणी अधिक साखर टाकायचं आहे. ठीक आहे. पाणी अधिक साखर घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही ग्लासमध्ये काय टाकायचे आहेत? मनुके टाकायचे आहेत. मनुके रेझिन्स. ठीक आहे. ज्यामध्ये फक्त पाणी टाकलेलं असेल ना, फक्त पाणी असेल, मनुका असेल ना, तो मनुका फुगेल. कोणी जिम विम करत असतील ना त्यांना हे परफेक्टली माहीत असेल, किंवा कोणी असं हेल्थ केअर करत असेल त्यांना. ज्यामध्ये साखर प्लस पाणी असलेला जो मनुका आहे तो मनुका असं काय अकडून जाईल. म्हणजे तो आपल्या शरीराला असं लाजल्यासारखं एकदम चोरून घेईल बॉडी. ठीक आहे. तर असं का होतंय? हा मनुका असं होतो आणि हा मनुका असा गोल मोठा फुगतो. तर ह्यामध्ये पाणी जे आहे, यामधलं जे पाणी आहे ना, हे पाणी ह्या मनुक्यामध्ये भरून जातं. ह्यामध्ये सोल्यूट काहीच नव्हतं, म्हणून त्या मनुक्याने त्या पाण्याला एक्सेप्ट केलेलं असतं. आणि यामध्ये साखर होती. या पाण्याचा जे इम्पॉर्टन्स आहे त्यामध्ये नाहीसा झाला. आणि साखर असल्यामुळे हे मनुका पाणी शोधण्याच्या नादामध्ये आपल्या स्वतःतलं पाणी जे आहे ते बाहेर टाकून दिलं त्याने. म्हणजे त्याच्या अंगातलं पाणी जे आहे ते बाहेर गेला. ठीक आहे. म्हणजे साखर घातक असते, हे बेसिक आहे. म्हणजे उदाहरणात सांगत आहे मी. इथे दुसरे कुठलेही एक्झाम्पल्स येऊ शकतात. ओके. तर हे काय झाले? हायपोटॉनिक आणि आयसोटॉनिकचे एक्झाम्पल्स. इतकं समजलेलं आहे. ठीक आहे. आता एंडोऑस्मोसिस मध्ये काय होतं? एंडोऑस्मोसिस मध्ये सेलच्या आत जे पाणी आहे ते आत येतं. सेलच्या आत याची मिनिंग आहे. आणि एक्झो म्हणजे सेलच्या बाहेर पाणी जाणे. ठीक आहे. पाण्याचं नेचर कसं असतं पहा. कुठेही त्या पाण्याला टाकू, ग्लासमध्ये टाकू द्या किंवा कोणत्याही बादलीमध्ये टाका तुम्ही, तोच शेप घेतो का नाही? तसंच म्हणजे कुठल्याही सेलमध्ये पाणी तोच शेप घेणार. तो तिथे सिच्युएट होणार. जितकी त्याची जागा आहे, व्हॉल्यूम आहे, ते तेवढा बसून जाणार. ठीक आहे. एंडो एक्झो एवढं लक्षात ठेवा. एंडोसायटोसिस एक्झोसायटोसिस संबंधितच आहेत. हो. ऑस्मोसिस अँड ऑल. समजला का? मला शिकवण्याचा जरा असं काय म्हणतात त्याला, वे थोडासा समजला नसेल किंवा काही चुकलं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. समजला नाही हे पण सांगा. आता सेल सुरू झालेला आहे ना, आपण एक सेलचे काही प्रश्न आले की नाही आपण घेत जाऊया. त्याबद्दल पूर्ण सेल टॉपिक पण यामध्ये संपून जाईल तुमचा. ठीक आहे. थोडं घेऊन नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणत आहे. खालीलपैकी कोणत्या संविधान कायद्यांचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आली? तर अमेरिकेचे संविधान जे आहे त्यात समान संरक्षण आहे. आता आयर्लंडचे, अमेरिकेचे पण अजून काही आहेत ते सांगेन तुम्हाला. आयर्लंडचे पहा काय आहेत. RED लक्षात ठेवायचं आहे. रेड इन द सेन्स, रेड म्हणजे राज्यसभा. ठीक आहे. म्हणजे काही काय म्हणतात त्याला, नामनिर्देशन जो असतो ना तो. ठीक आहे. ए म्हणजे इलेक्शन, कोणाचे इलेक्शन? प्रेसिडेंटचे इलेक्शन. आणि डी म्हणजे DPSP मार्गदर्शन तत्व, जो पार्ट 4 मध्ये आहेत संविधानाच्या. राईट. तर हे आयर्लंडचे संविधान आहे. कॅनडाचे संविधान फेडरल नाही, कॉन्करंट लिस्ट फेडरल फीचरमध्ये येतात. जो टीयर्स ऑफ ओल्ड PM मी सांगितलेलं आहे तुम्हाला. टीयर्स ऑफ, हे जे ऑफ मधलं F आहे फेडरल फीचरचा, त्यात जी कॉन्करंट लिस्ट आहे ती कोणाकडून आपण घेतलेली आहे? तर ती घेतलेली आहे कॅनडाकडून. ठीक आहे. अजून काय घेतलेलं आहे? कॉन्करंट लिस्टला हे पण म्हणतात मराठीमध्ये प्रबळ केंद्रशासित जे संघराज्य आहे. ठीक आहे. ते अजून विशेष अधिकार जे आहे ते केंद्राकडे असते, हे कॅनडामधून घेतलेलं आहे. ओके. ब्रिटिश दिलेलं आहे ते.
तर ब्रिटनमधून पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट घेतलेलं आहे, म्हणजे संसदीय शासन पद्धती इम्पॉर्टंट आहे, खूप 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 इम्पॉर्टंट आहे. संसदीय शासन पद्धती कुठेही विचारलं जातं, हे पहिला जो टॉपिक पॉइंट आहे ना, संसदीय शासन पद्धती. प्लीज कळकळीची विनंती आहे, लिहून घ्या. दुसरा, कायद्याचे राज्य, नॉट सो इम्पॉर्टंट पण आहे. कायद्याचे राज्य एकेरी हे एक आहे पहा, सिंगल सिटिझनशिप, एकेरी नागरिकत्व जे आहे ते पण ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन, मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रिटनमध्ये कोण राहतं, ब्रिटनची सिटिझनशिप कोणाकडे, आलिया भट्टकडे, असं काही ते सांगितलं होतं. विसरलात का? विसरला असं तर लक्षात ठेवा, ब्रिटन आलिया भट्ट लक्षात ठेवा वाटलं तर. ओके, सिटिझनशिप ऍक्ट येतो, ब्रिटनकडून आणलेला आहे आपण, ठीक आहे. आणि द्विगृही संसद म्हणजे बायकॅमरलिझम, तिकडे काय असतं मध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतात, हाऊस ऑफ लॉर्ड्स, आणि आपल्या इकडे लोकसभा म्हणतात, लॉर्ड्स देवाचं घर असं म्हणतात, आणि आपल्या इकडे काय म्हणतात, लोकसभा. राज्यसभा तिथे आय थिंक सो हाऊस ऑफ कॉमन्स असं काहीतरी म्हणतात, ठीक आहे. राज्यसभा हे पण आपण जे बायकॅमेरलिझम आहे, द्विगृही संसद आहे, ते आपण इथनं घेतलेली आहे. पहा कसे ते बोलतात स्वतःला, हाऊस ऑफ लॉर्ड्स वगैरे, हाऊस ऑफ कॉमन्स, किती तिथे उच्च नीच विचार आहेत. असो, ब्रिटन झाला, कॅनडा झाला. सेकंड, पेन को क्या हुआ भाई मेरे, चल जा. तर अमेरिकेचे सांगायचे होते ना, तर अमेरिकेमध्ये काय काय आलेलं आहे, कायद्याचे समान संरक्षण एक आलेलं आहे, मूलभूत अधिकार आलेले आहेत, फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतो. परत प्रियम्बल काय म्हणतात ते, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे जे आम्ही भारताचे लोक, प्रस्तावना म्हणतात ना त्याला, प्रस्तावना. परत मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, ठीक आहे. अजून न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, काय म्हणतात, इंडिपेंडंट ज्युडिशियरी, ठीक आहे. आणि उपराष्ट्रपती पद आलेलं आहे यामधनं. इम्पॉर्टंट काय आहेत, कायद्याचे समान संरक्षण हे एक इम्पॉर्टंट आहे, मूलभूत अधिकार इम्पॉर्टंट आहे, आणि प्रस्तावना ते विचारू शकतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. काही समजलं नसेल तर तुम्हाला वाटेल की हे नेमकं काय म्हणत आहे, काय आहे ना, आता आपले जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही गोष्टी बाहेर देशांच्या कॉन्स्टिट्यूशन मधून आपण ऍड केलेली आहे. तर हे कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड केली आहे आपण, तेच मी इथे सांगितलेले आहे आता, ठीक आहे. तर हे एक बेसिक आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. जरी तुम्ही न्यू असाल, जरी तुम्ही आज अभ्यास केला असाल, तरी तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुदायिक भूक गंतव्य विकास, हा ना क्वेश्चन करंटचा आहे, मी वाचणार नाहीये, मी तुम्हाला सांगते, सरळ केरळ आहे, ठीक आहे. आता सध्याचा जो ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 ची झाली ना, ती कोणी जिंकलेली आहे, साऊथ आफ्रिकाने जिंकलेली आहे. म्हणजे ही 2023 पासून चालू होती, 2025 मध्ये रिझल्ट कोणाचा लागलेला आहे, साऊथ आफ्रिकाचा. विचारू शकतात, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC, हे लक्षात ठेवा. कुठे झाली होती, लॉर्ड्स मध्ये झाली होती, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, कुठे, लंडन की पॅरिस, लंडन मध्ये, ठीक आहे. पॅरिस, लंडन, ओस्लो, काय काय नाव भारी आहेत ना. तर हे करंटचा मी तुम्हाला सांगितलेला आहे 2025चा WTCचा, ते एक लक्षात ठेवायचं आहे. साऊथ आफ्रिका हे विनर आहेत, आणि इंडिया जे आहे ते टेस्ट मॅच म्हणजे काय झालं होतं, इंडियाच्या जसं आपली निगेटिव्ह मार्किंग असते तेव्हा नव्हती निगेटिव्ह मार्किंग, पण नंतर सुरू करण्यात आली, त्यामुळे इंडिया हा निगेटिव्ह मार्किंगमुळे फेल झाला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणत आहे, जनगणच्या आधार सामग्रीनुसार 2001 ते 2011 दरम्यान भारतातील कोणत्या राज्याच्या लोकसंख्येचा वाढीचा सर्वाधिक होता, तर मेघालय मध्ये होती सर्वाधिक वाढ. किती टक्के होती, 27.95 किंवा 27.95%. ओके, हे होतं. नेक्स्ट क्वेश्चन, हा पण करंटचा क्वेश्चन होता वाटतं, नाही करंट नाही, करंट कसा आहे, हे सेन्ससचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे, तर भारतात एक संघ न्याय प्रणाली आहे,
ठीक आहे. पिरॅमिडिकल स्ट्रक्चर आहे, म्हणजेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय. ठीक आहे. पिरॅमिड टाईपच आहे ना हे, सर्वोच्च, उच्च, जिल्हा न्यायालय. ओके. अजून काय, अजून एकात्म टाईप आहे. एकात्म न्याय प्रणाली म्हणजे जे काही आहे खालचे जे न्यायालय आहे, तर समजा हे एकात्म न्याय प्रणालीमध्ये जे खालचं न्यायालय आहे, इथे निवाडा नाही लागला तुमचा, काहीतरी केस चालू आहे, तर दुसऱ्यावर आपण जाऊ शकतो. ते याच्याशी संबंधित एक्सेप्ट करतात ते गोष्टी आणि पाहतात की ज्या खालच्या न्यायालयाने निकाल दिलेला आहे ते योग्य आहे की नाही. ठीक आहे. त्याचे काय म्हणतात, एकेरी, त्यांचं एकेरी मत नसतं. भाई तुम्ही हे सांगितलं, मी हे ते सांगा, त्यांचं एक सेपरेशन असतं, म्हणजे योग्य ते उत्तर देतात ते. ठीक आहे. न्यायनिवाडा देतात. द्विगृही काय म्हणतात, एकेरी, द्विगृही असंच म्हणतात ना, सिंगल, डबल, द्विगृहीच असतं ना, तर त्या टाईपचं नसतं. ओके. अजून काय, अजून 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 स्वतंत्र न्यायव्यवस्था सांगितलीच आहे मी तुम्हाला. जसं की 3 आहेत स्वतंत्र न्यायव्यवस्था, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, लेजिस्लेटिव्ह. ओके. इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, EJL. मूलभूत हक्कांचे संरक्षण यामध्ये असतो न्याय प्रणालीमध्ये आपल्या. परत 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 जर समजा संसदेने कायदा बनवला, ठीक आहे, आणि तो कायदा हितासाठी नसेल किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचा विरोध असेल, तर तो कायदा रद्द होतो. हे ज्युडिशियरीच्या हातात असतं. म्हणजे अशा टाईपची पण आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतात एकदम मला एक्झॅक्ट येत नाहीये शब्द, पण तसा पण आहे सेम. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2022 मध्ये खालीलपैकी कशाला भारतातील पहिली कार्बन प्रभाव शून्य पंचायत म्हणून घोषित करण्यात आले? तर त्यावेळेसचा करंट होता पाली, यास प्रभाव शून्य म्हणून करण्यात आले. आता पंचायतचा विषय आलाच आहे, तर पंचायत रोहिणी महाराष्ट्रावरती प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रुप सी मध्ये. रोहिणी महाराष्ट्राने गोल्ड अवॉर्ड जिंकलेला आहे भारतामध्ये. ठीक आहे. मजलिशपूर आय थिंक सो मेघालय किंवा मिझोराम त्यांनी पण जिंकलेला आहे, पण सिल्वर काहीतरी होता. गोल्ड कोण आहे? आपण आहे. रोहिणी महाराष्ट्र कुठे आहे? धुळेमध्ये आहे. ओके. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. अजून हा पंचायत जी आहे, पंचायती 1773 मध्ये आली. ठीक आहे. कोणत्या अमेंडमेंटनुसार, कोणत्या सुधारणेनुसार? तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1992च्या, सॉरी 73 नाही, 1992 मध्ये 73 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार. 1773 कुठून आला भाई? हे मी ना असं पाठ केलं आहे, काय इयर्स वाईज पाठ केलेलं होतं, त्यामुळे मलाच कधी कधी कन्फ्यूज होऊन जातं. तर 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार पंचायती आली. केव्हा आली? 1992 मध्ये. पंचायती राज दिवस हा 24 एप्रिल मध्ये, 24 एप्रिलला काय म्हणतात, मनवतात. माझ्या बड्डेच्या एक दिवस अगोदर. इथे मी तुम्हाला माझा बड्डे सांगितलेला आहे. अजून 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 काय, हां 243 ओ हे आर्टिकल आहेत पंचायतीचे. हे आर्टिकल आपण नंतर घेऊया. ओके. एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणत आहे. विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स इज नॉट पार्ट ऑफ द CPU? CPUचा पार्ट कोण नाही आहे? तर प्रिंटर नाही आहेत. हे आहे, हे आहे, हे आहे. ALU मॅथमॅटिक्ससाठी असतं. मेमरी युनिट मेमरी स्टोअर करण्यासाठी. CU कम्प्युटर युनिट, ह्याचा काही रोल नाही. आय थिंक CU काय करत असेल कम्प्युटर युनिट, असेल काहीतरी. ओके. तर प्रिंटर हा तर वेगळा आहे ना, म्हणजे प्रिंटर प्रिंट करतो. ठीक आहे. CPUचा तो भाग नाही आहे. आता कम्प्युटरचं आलेलं आहे, तर थोडंसं कम्प्युटरबद्दल माहिती घेऊया. कम्प्युटरमध्ये 2 प्रकार आहेत, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. हार्डवेअरमध्ये काय काय दिसतं आपल्याला? कीबोर्ड दिसतं, माऊस दिसतं. ठीक आहे. मॉनिटर, CPU जे काय आहे. सॉफ्टवेअरमध्ये काय काय येतं? विंडोज, पॉवर पॉईंट,
हे सगळं सॉफ्टवेअरमध्ये आहेत. मेमरीचे टाईप्स आहेत, 2 टाईप्स आहेत मेमरीचे इम्पॉर्टंट आहेत, रॅम अँड रोम. रॅम जे आहे ते टेम्पररी असते, रोम जे आहे परमनंट असते. आपण असं लक्षात ठेवू शकतो, रामजी ह्यांचं वनवास जे होता ते टेम्पररी 14 वर्षासाठी होता. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो, टेम्पररी परमनंट. परत इनपुट डिव्हायसेस पण विचारू शकतात, ते कोणकोणते आहेत. इनपुट म्हणजेच माहिती आत देतात वगैरे. म्हणजे जसं की आता कीबोर्ड आहे, कीबोर्डमध्ये आपण ए टाईप केला तर ते माहिती देतं ना कोणाला, कम्प्युटरला. ठीक आहे, माऊस आहे, माऊस पण तेच करतं. स्कॅनर, मायक्रोफोन हे काय ते इनपुट डिव्हायसेस आहेत. आउटपुट डिव्हायसेस मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर आउटपुट देतात. मॉनिटर आपण पाहू शकतो की आपण जी काही माहिती दिलेली आहे ती कुठे मॉनिटरवर दिसते, ते आउटपुट देतात आपल्याला. ठीक आहे, समझे आप? क्या आप समझे? तर प्रिंटर काय आहे, तर प्रिंटर आउटपुट डिव्हायसेस आहे. स्पीकर पण आउटपुट आहे, बोलला तर तो स्पीकर आपल्याला आवाज आणून दाखवतो की यस तुम्ही बोललेला आहे. प्रिंटर आपले वर्ड्स टाईप केलेले प्रिंट काढून देतो, किंवा आपलं काही असेल इम्पॉर्टंट तो प्रिंट दे जाता है वो भैया. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसीसाठी आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली आहे? तर 2005 जो RTI ॲक्ट आला होता त्याच काळात. ठीक आहे, त्याच काळात 93 संविधानिक सुधारणेनुसार. 86 तर येणार नाही, मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. एज्युकेशन कोणाचे? एज्युकेशन 6 ते 14 वयोगटातील मुलांचे एज्युकेशन फ्री असले पाहिजे. हे यामध्ये येतं आर्टिकल 21A. ठीक आहे, यामध्ये येतं का नाही. परत 73 पंचायती. मी 73 बोलले का 72 बोलले यार, पंचायती येते यार. तर 2 बोलले असेल तर 3 आहे बरं का. आणि म्युन्सिपॅलिटी 74 आहे. 74 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1992 मध्ये. ठीक आहे, हे पहा. 83वा संविधानिक सुधारणा हे अरुणाचल प्रदेशचे ST लोक आहेत त्यांच्या आरक्षणासाठी होते. 83वा संविधानिक सुधारणा. ओके, समजलं तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी डी जीवनसत्वाचा स्रोत कोणता आहे? तर डी मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, डी हा सनराईज विटॅमिन आहे. तर हे पहा, सूर्यप्रकाशावरती आला. गुजबेरी, कसं नाव आहे ना गुजबेरी. हे विटॅमिन सीशी संबंधित आहे. विटॅमिन सी. घूसबेरी, घूस लेते हे लोक. पालकमध्ये आयरन असतं. आयरन हा विटॅमिन एशी संबंधित आहे. ठीक आहे, आयरन, विटॅमिन ए. योगर्ट, दही कशाने बनतं? दुधाने, दूध, कॅल्शियम. ओके, तर डीचा काही सेन्स नाही येणार इथे. डी कॅल्सिफेरॉल म्हणतात यास. कॅल्सिफेरॉल हाडाशी संबंधित आजार उद्भवू शकतात, लाईक ऑस्टिओमॅलेशिया. ठीक आहे, सांगितलेलं आहे मी हे. तुम्ही अगोदरचे PYQ पहा, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, क्वेश्चन नंबर 10. 2022 मध्ये मध्य प्रदेशात मुलींना उच्च शिक्षणाचे काय म्हणतात, शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न म्हणून खालीलपैकी कोणती योजना सुरू केली गेली? तर त्यांनी लाडली लक्ष्मी योजना सुरू केली होती, लाडली बेटी नाही. ठीक आहे, त्यांनी MP वाल्यांनी सुरू केली होती. तर लाडकी बहीण योजना थोडंसं जाणून घेऊ. इथे आलेलं आहे, लाडली बेटी 1500 रुपये मिळतात 21 ते 65 ना, 21 ते 65 वयाच्या स्त्रियांना. परत त्यांचे ग्रुप C मध्ये आला होता वाटतं. उत्पन्न किती असणं इम्पॉर्टंट आहे, तर 2.5 लाखाच्या खाली. ठीक आहे, घरचं उत्पन्न हे इम्पॉर्टंट आहे. अजून काय असेल इम्पॉर्टंट तर सांगेन. MPची एक स्कीम आलेली आहे, पार्थ म्हणून, PARTH, पार्थ म्हणजेच काय, पोलीस आर्मी रिक्रूट ट्रेनिंग अँड स्किल्स. ओके, याच्यामध्ये काही सीन नाही आहे त्यांचा, पण त्यांनी TH ॲड केलेला आहे, पोलीस आर्मी रिक्रूट ट्रेनिंग. ओके, अँड स्कीम. तर यामध्ये मुलांना काय म्हणतात, शिक्षण देणार आहेत ते पोलीस आणि आर्मीचं MP वाले. हे एक लक्षात ठेवा, विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणती किती वेळ झाला? खालीलपैकी कोणत्या भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही? 24 मिनिटमध्ये एवढेच प्रश्न झाले.
मला असं वाटत होतं आपण खूप फास्ट सांगायला पाहिजे, 40 मिनिटमध्ये तरी संपला पाहिजे. तर उत्तर पाय हे काय हे आहे, मोलाचे मैदान हा भाग नाही आहे. ओके. खादर मैदाने जो आहे हा भाग आहे, तरई मैदाने आहे भाग आहे, भाबर मैदान भाग आहे. तर खादर जो आहे ना नवीन गाळाचा प्रदेश आहे. म्हणजे काय होतं खादरमध्ये, खादरमध्ये नवीन गाळ तयार होतं आणि ते काय म्हणतात सुपीक माती साचते. दरवर्षी पूर येतो म्हणजे ते सुपीक माती साचते. ठीक आहे. खादरमध्ये खादरमध्ये असं म्हणू शकतो आपण खास शेती, लक्षात ठेवू शकतो. खास शेती, सुपीक माती आहे ना, किती भारी ना, सुपीक माती शेती. ओके. लिहिता तर व्यवस्थित येत नाही मला. तराई मैदान काय, तराई मैदान जे आहे तो बाबरच्या काय म्हणतात दक्षिणेला आहे तराई मैदान. तो दलदल टाईप आहे तराई. ठीक आहे, तो पण आहे तिथे. इथे काय होतं तराईमध्ये नद्या लुप्त झाल्या असतात ना, ते जमिनीवरती दिसतात. म्हणजे तुम्हाला समजणार नाही, व्यवस्थित सांगते मी. भाबर मैदाने जे आहेत, भाबर मैदाने काय होतो की तो एकदम हिमालयाच्या पायथ्याशी आहे. इतका समजला. इथून ना नद्या लुप्त होतात, गायब होतात इथून. आणि काय म्हणतात खादर मैदानामध्ये, एक सेकंड सॉरी, भाबर मैदान भाबर मैदानमध्ये लुप्त होतात. लुप्त होऊन कुठे सापडतात, ते कुठे दिसतात, तराई मैदानाच्या इथे. ठीक आहे, लुप्त झालेले तिथे दिसतात, जमिनीवर आलेले दिसतात. ठीक आहे. मग ते तराई जे आहे ते भाबरच्या दक्षिणेला आहे, ते दलदल आहे. ओके. आता खादर जे आहे सांगितले तुम्हाला, खास शेती म्हणजे सुपीक शेती, सुपीक आहे ते, तर वर्षी पूर येतो आणि सुपीक होते तिथली माती. ओके. बांगर काय आहे, बांगर जुना आहे, इथे दिलेलं नाही, बांगर आहे, बांगर. तर ओल्ड आहे ही मैदाने ओल्ड आहेत. ठीक आहे, जसं बा आणि बाबा असं लक्षात ठेवू शकतो. मोलाचे मैदान नाही आहे, 4च मैदान आहेत, भावर, तराई, खादर, बांगर. ओके. सो आपण असं लक्षात ठेवू शकतो. भा म्हणजे दगड धोंडे. ठीक आहे. त म्हणजे तराई म्हणजेच दलदल वगैरे. बा म्हणजे बाबा, बाबा जुना विचार करतो तर बाबासारखा जुना विचार तिथे असतो, असं काही लक्षात ठेवू शकतो. खा म्हणजे खास शेतीसाठी सुपीक असते. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. आता गंगा नाव आलेलं आहे, गंगा मातेचा आपण थोडंसं जाणून घेऊ की गंगा नदी गंगोत्री उगम स्थान आहे. ओके. गंगा नदीच्या लेफ्टला जाणारे कोणते कोणते आहेत, गोमती रिव्हर, जी पासूनच सुरू आहेत. गोमती, घागरा, गंडक, कोसी, गंडक, कोसी. कोसी जी रिव्हर आहे ना, कोसीला सॉरो ऑफ MP पण म्हणतात. सॉरो ऑफ बिहार म्हणजेच दुःख अश्रू, बिहारचे दुःख अश्रू असे कोसीला नाव आहे. महानंदा हे कोणत्या साईडने जातात, लेफ्ट साईडने, आणि मी ते लेफ्टलाच लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे राईटला यमुना, परत सोन, पुनपुन, दामोदर. ठीक आहे, दामोदर. हे डॉक्टर हँडरायटिंग आहे माझी. ओके. इथे राईट साईड, इथे हा क्वेश्चन सांगताना थोडीशी धांदल उडाली माझी. हा क्वेश्चन एकदम ट्रिक वाईज मी काहीतरी केला होता एकदा प्रिपेअर, विसरली आहे मी. खूप छान केला होता हा प्रिपेअर मी, माहिती आहे. असो, माझा फेवरेट टॉपिक आहे जिओग्राफी यार, आणि माझं चुकलं यात थोडंसं. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. हे सगळे ट्रिब्युटरी होत्या गंगा नदीच्या, आणि ते तुम्हाला पाठ असणं इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत, तर चुकीची विधाने विचारलेली आहेत त्यांनी. ज्योतिबा फुले देखील विधवा पुनर्विवाहाच्या कल्पनेचे पुरस्कृत होते. यस होते. 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केले, तर यस केले आहेत. तर ते दोन्ही झालं आहे त्यांचं. आणि इथे तुम्हाला चुकीचे विचारलेले आहेत, तर चुकीचं एकही नाही आहे. आता विधवा पुनर्विवाहासाठी एक ट्रिक आहे. सभी पात्र काल्पनिक है मेरे और इसे दिल पे मत लगाने ना. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह आलेला, तर 56. आता एक विधवा, एक मुलगी असते, तिचा हजबंड मरून जातो,
आणि ती त्याला लाईक करत नाही आणि ती मुलगी काय, बरं झालं तू मेला, तुझ्यासारखे आता मला 56 मिळतील. सॉरी देवा, माफ कर, मला काय काय करायला लागतं पाठ करण्यासाठी. तर हे 56 लक्षात ठेवायचं आहे काय. 1956 नाही, 1800, 2 दशक मागे. दशक की शतक, शतक ग. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन मी वाचणार नाही, हा करंटचा क्वेश्चन आहे, हिजाब प्रकरणाचा आहे. आणि असे क्वेश्चन तुम्ही एक्झाम मध्ये द्यायचं नाही, आणि असे दिसले तरी नका टाइम वेस्ट करू. तुम्ही याच क्वेश्चन करण्यापेक्षा 2-3-4 क्वेश्चन तुम्ही ऍड करून व्यवस्थित अजून करू शकता. अजून तुम्हाला 10 मार्क मिळते, याच्या नादी नाही लागलात तुम्ही तर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकीने हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली? तर रमाबाई रानडे यांनी केली होती. सेवा सदन पण त्यांनी आणलं. तर त्यांनी स्थापना कधी केली हिंदू लेडीज सोशल क्लबची? 1894 मध्ये. ठीक आहे. ताराबाई शिंदे यांच्याबद्दल मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तारा जे असतो, तारा वरे असतो आकाशामध्ये आणि वरून खाली पाहत असतो. काय पाहत असतो? स्त्री आणि पुरुषांची तुलना पाहत असतो. स्त्री पुरुष तुलना यांनी मांडली होती ताराबाई शिंदे यांनी. सावित्रीबाई फुले या फर्स्ट टीचर होत्या ऑफ इंडिया. ठीक आहे. फिमेल टीचर, मेल दोन्हीमध्ये नाही. सावित्रीबाई फुलेंनी महिला सेवा काय म्हणतात, मंडळ आणलं होतं. सदन नाही, सॉरी, महिला सेवा मंडळ. ओके. गोदावरी परुळेकर हे STC आय थिंक सो संबंधित आहेत. ओके. पाय दुखत आहेत यार. अजून काय? ताराबाई शिंदे 1882 स्त्री पुरुष तुलना. क्या आप ये समजे? चला. केसरे हिंद कोणत्या लेडीला दिलेलं होतं आणि कशासाठी दिलं होतं हे पण जरा सांगा बरं कमेंटमध्ये. क्वेश्चन नंबर 15 पहा. डॅश येथे बाळ गंगाधर टिळकांनी होम रूल चळवळ सुरू केली होती. सांगितले मी तुम्हाला, पुणेमध्ये केली होती त्यांनी 1916 मध्ये. त्यांच्यासोबत ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती. कलकत्ता और मद्रास, कन्फ्यूज करायला त्यांनी कलकत्ता दिलेला आहे. ठीक आहे. बाल गंगाधर टिळक बद्दल मी थोडीशी माहिती आणलेली आहे. मी म्हणत होते मी माहिती आणणार, फायनली आज आणली आहे. यांना भारतीय असंतोषाचे जनक असं कडकडत टीका केली होती यांच्याबद्दल. कोणी केली होती? चेरोल यांनी. व्हॅलेंटाईन चेरोल का चिरोल असं काहीतरी नाव होतं त्यांचं. ओके. त्यांनी गणपती उत्सव आणलेला आहे. केव्हा आणलेला आहे? 1893. ठीक आहे. आणि महाराजांचे पण जन्मोत्सव करायचं हे 1895 मध्ये आणलं होतं त्यांनी. ओके. अजून त्यांचे हे तर सांगितलेलेच आहेत ना मी. काय म्हणतात ते न्यूजपेपर, केसरी आणि मराठा. जो मराठा होता तो इंग्लिशमध्ये होता आणि केसरी जो होता तो मराठीमध्ये होता. आगरकर पहिले बहुतेक केसरीचे हे होते, काय म्हणतात, जनक वगैरे, पण ह्यांचाच होता हे वृत्तपत्र. जरी क्वेश्चनमध्ये आला तर बाळ गंगाधर टिळक यांना स्टिक करा. ओके. अजून त्यांचे बुक्स होते ओरॉयन. ठीक आहे. द आर्क्टिक होमिन वेदास. माझ्या डॉक्टर बनायची काय चूल आहे का? चूल होती ना. गीता रहस्य हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला. गीतांजली आणि गीता रहस्य. गीतांजली जी आहे रवींद्रनाथ टागोर यांचा आहे, नोबेल प्राइज मिळालेला. गीता रहस्यमध्ये कन्फ्यूज करू शकतात असं बोललेले आहे मी. ओके. जितका होता तितका मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे पहा काय म्हणत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन 16. ज्यांच्या वनस्पतीचा शैवाल डॅश से ओळखले जाते ती वनस्पती सृष्टी ओळखा. आता इथे थोडासा शब्द चुकलेला आहे टायपिंग करते वेळेस. टायपिंग कंटाळून गेला होता. तर इथे उत्तर आहे थॅलोफायटा. सांगताना मी सांगितलं होतं की थॅलोफायटा हे अल्गीशी संबंधित आहे. अल्गीला काय म्हणतात? फायकोलॉजी, स्टडी ऑफ अल्गी फायकोलॉजी म्हणतात. अजून हे पण सांगितलं होतं टेरिडोफायटा, अँजिओस्पर्म. ॲनिमेलिया तर संबंधच नाही येणार. फंगीशी काय संबंध येणार ॲनिमेलियाचा सांगा बरं तुम्ही. शैवालशी काय संबंध येणार फंगी अल्गीशी? ओके. तर हे तर कटच होणार आहे. टेरिडोफायटा. आता प्लांट ॲनिमलमध्ये 2 असतात ना, एक फेनोरोगॅमे आणि क्रिप्टोगॅमे. हे सांगितलंय मी तुम्हाला, चेक करा.
ठीक आहे. आणि ते क्रिप्टोकॅमध्ये 3 प्रकार आहेत. ते एक थॅलोफिटा, ब्रायोफिटा आणि टेरिडोफिटा. टी ते सायलेंट असतो, सांगितलेलं आहे मी ते. ठीक. थॅलोफायटा जो आहे तो आहे अल्गीशी संबंधित. तर शेवाबद्दलच विचारलेलं आहे त्यांनी. पाहून घ्या बाकी मागचे लेक्चर, तुम्हाला समजून जाईल मी काय म्हणत आहे ते. सप्टेंबर 2022 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला थर्व द ओरिजिन नाही, अथर्व द ओरिजिन या ग्राफिक कादंबरीत मुख्य पात्र म्हणून चित्रित करण्यात आले, तर महेंद्रसिंग धोनी, थाला फॉर रिझन यांना करण्यात आले होते. त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन होता हा. नेक्स्ट क्वेश्चनवरती जेव्हा भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायद्या ब्रिटिश भारतातील संस्थानासाठी राज्यकारभाराची व्यवस्था लागू केली? 1919 वॉन्टेगी चेम्सफोर्ड कायद्याच्या टायमिंगमध्ये. ठीक आहे. अजून डायरकी आणलं होतं त्याने, द्विदल राज्य पद्धती आणली होती. 1909 मध्ये काय झालं होतं? मुस्लिम लीग स्थापन झाली होती, मॉर्लेमेंटो. ठीक आहे, या काळात. आणि 1935 मध्ये प्रांतिक स्वायत्ता. ओके, प्रांतिक स्वायत्ता. हे 3 नॉट सो इम्पॉर्टंट. फक्त 1919 हा थोडासा काय वाचल्यासारखा वाटतो का नाही इयर, तर इथे पण टिक करून आलं असतात, तुम्ही येऊ शकला असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पोलीस विभागांतर्गत स्वतंत्र महिला पोलीस संवर्गाची निर्मिती सुलभ करण्यासाठी 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिला पोलीस नियम 2021 अधिसूचित केले आहे? तर आंध्र प्रदेश. आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये. ओके, नॉट सो इम्पॉर्टंट. त्यावेळेसचा काय करंट आहे हा. 3 वर्ष जुने करंट विचारले. असे प्रश्न तर सोडून दिलेले बरे भाई. काय जीव खाणार काय माणसाचा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहितीच्या विनंतीचे आवेदन मिळाल्यानंतर जनमाहित अधिकाराने कमाल किती कालावधी माहिती पुरवली पाहिजे? तर 30 दिवसाची कालावधी असते माहिती पुरवण्याची. जर फर्स्ट अपील असेल तर 30 ते 45 दिवस चालेल. ठीक आहे. 25 दिवस तर नाही, 20 नाही, 15 नाही. जर लाईफ अँड डेथचा सिच्युएशन असेल तर 48 आवर्स किंवा 2 दिवसमध्ये 2 डेजमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत किंवा आहेत असं विचारत आहेत ते? तर त्यांनी विधवा पुनर्विवाह सर्वांना सुरू केली होती, यामुळे विधवा पुनर्विवाह कायदेशीर झाला. यस, हे बरोबर आहे. आणि ते बालविवाह आणि भूमिका बाजूने होते. बाजूने असा कोणी सुधारक नव्हता, त्यांना सुधारक म्हणताच येत नाही जर ते काय म्हणतात सुधारणाच्या विरुद्ध असतील तर. ठीक आहे. सो हे चुकीचं आहे, ए बरोबर आहे. अजून काय असो, यांच्याबद्दल थोडं काय नाही, हे इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. विधवा पुनर्विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर. खालीलपैकी कोणत्या सौर ऊर्जेतील सर्वोत्तम योगदानासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन आणि पॉवर वॉर्ड 2022 ने सन्मानित केले आहे? तर त्यावेळेसचा करंट होता भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यासाठी प्रयुक्ती सूट याबाबत उल्लेख आहे? तर सूट जे आहे, एक्सेप्शन जे आहे ते 8 मध्ये आहे. नो काय सांगतं? नो असं लक्षात ठेवा म्हटलं होतं मी. नो हिंदीमधला नो. नो कॉपीराईट वगैरे सांगितलं होतं. ओके. 10 वर तर प्रश्न येऊन गेलेला आहे. सेव्हियर ॲबिलिटी, पृथ्थकरणीयता आठवतं का? आणि 7 जो आहे तो कालावधीशी संबंधित आहे. ठीक आहे. म्हणजे किती दिवसात तुम्हाला देणं बंधनकारक आहे, 30 दिवस, 48 तास वगैरे. ठीक आहे. हा पण झालेला आहे. थोडंसं काय म्हणतात, 1 ते 3 झाले होते, 4, 5, 6 इफ आय एम नॉट रॉंग झाले होते. 4 जे आहे सो मोठं सांगितलं होतं मी. 5 जे आहे PIOची माहिती अधिकारी. 6 जे आहे माहिती मिळवण्यासाठी अर्ज पद्धत जी असते ते 6 मध्ये येते. 7 जे आहे कालावधी ड्युरेशन. ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवू शकतो. 8 जे आहे ते सूट एक्सेप्शन आहे. ठीक आहे, हेच जे आहे ते. ठीक आहे. नो कॉपीराईट न करण्याचे कारण, नो म्हणजे नो. 10 पृथ्थकरणीयता, सेव्हरेबिलिटी. आणि 11 थर्ड पार्टी. ओके. 12 केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना. 13 त्यांचे काय म्हणते सेवा आणि अटी, केंद्रीय माहिती आयोग. 13 मध्ये काय होते त्यांना एक सेकंड,
केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 12 मध्ये. 13 मध्ये आयुक्तांच्या सेवा आणि अटी. ठीक आहे. 14 मध्ये काय येणार? 14 मध्ये त्यांना पदावरून दूर करणे. हे केंद्रीयांचे झाले. 15 स्टेटचे होतात, राज्य माहिती आयोग. ठीक आहे. 16 त्यांचे सेवा आणि अटी आणि 17 पदावरून दूर करणे. समजूया. 17 झालेले आहेत. पुढे आपण 18 घेऊ. ठीक. 18 देवा माझ्या हे लक्षात ठेव ना. 18चा एवढं समजला. खूप फास्ट होते का लेक्चर? होऊ द्या. आता इथून फास्टच होणार आहे आणि तुमचा अभ्यास पण फास्ट झाला पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती एसटी संख्या सर्वाधिक आहे? आता इथे मध्य प्रदेशमध्ये एसटी सर्वाधिक आहेत. ओके. मध्य प्रदेशमध्ये काय म्हणतात, जंगल पण खूप जास्त आहेत असं लक्षात ठेवू शकतो. जंगल खूप जास्त आहे. आदिवासी समाज खूप असतो इथे. ओके. बिहार तर येणार नाही. बिहार अशिक्षित आहेत जास्त, म्हणजेच काय म्हणतात त्याला, अशिक्षित म्हणता येणार नाही. लिटरसी रेट खूप कमी आहे बिहारचा. ओके. सगळ्यांच्या तुलनेत. जर एस टी संख्या सर्वात कमी कुठे विचारली तर कुठे? सर्वात कमी असं विचारलं तर गोवा, आणि 0 असं विचारलं तर पंजाब अँड हरियाणा. पंजाब अँड हरियाणा तिथे एस टी नाही, 0 आहे. ओके. एस टी संख्या जर काय म्हणतात, एस टी संख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये जास्त असेल तर ते आहे लक्षद्वीप. ठीक आहे. 94.8% आहेत. आणि केंद्रशासित प्रदेश असा कोणता आहे ज्यात एस टी संख्या सर्वाधिक कमी आहे? तर दमण अँड दीव. दमण अधिक दीव. दमण दीव तिथे आय थिंक दादरा अँड नगर हवेली. ते मी 5वी-6वीला होते तेव्हा आय थिंक मी गेले होते तिथे. छान आहे, खूप छान रोड्स वगैरे आहेत. तिथेच होता का की कुठे गेले होते मी? दादरा एंड नगर हवेली. बचपन में घूमने गई थी, बहुत मजे करे मैंने. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लास्ट फायनल क्वेश्चन आहे हा. खालीलपैकी कोणते शतपत्रे नावाची लेखमालिका लिहिली होती? तर गोपाल हरी देशमुख यांनी लेखमालिका लिहिली होती. गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. शतपत्रे लिहिली होती त्यांनी. परत गीता तत्व लिहिलं होतं. गीता तत्व. ओके. जगन्नाथ शंकर शेठ लोक मुंबईचे शिल्पकार म्हणतात. ठीक आहे. मुंबईमध्ये सेठ लोक बोलतात. ठीक आहे. अजून विष्णुबुवा ब्रह्मचारीचं वेदोक्त धर्मप्रकाश इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं वेदोक्त धर्मप्रकाश कोणाचा आहे असा. कोणत्या क्वेश्चन पेपरमध्ये पण ते नाही माहीत. भावार्थ सिंधू वगैरे. बालशास्त्री जांभेकर मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. यांनी फर्स्ट न्यूजपेपर आणलेला आहे मराठीमध्ये. ओके. मराठीचा बोलत आहे मी. दर्पण आणलेला आहे. दर्पण 1832 मध्ये. आणि बंगाल गॅझेट हे भारताचा पहिला आहे. बेंगॉल गॅझेट जोन्सने आणला होता 1831 का 28 मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग. ओके. सो इथे आपले क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. आणि 1832 6 जान जो आहे तो पत्रकार दिन म्हणून, पत्रकार दिन ठीक है म्हणून ओळखला जातो. यहाँ पे अपने सारे के सारे 25 प्रश्न कंप्लीट होते हैं और हम अगले पेपर के लिए तैयार हो जाएंगे. सो कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? छान वाटलं का? छान वाटलं. असं बोलत जा ना यार तुम्ही कमेंटमध्ये. मला सांगतच नाही की मी काय, आणि थोडंसं मध्ये अडखळते, मध्येच आपलं काय बोलत राहते मलाच माहीत नाही. पण हां, मी डाटा देते व्यवस्थित हे मला माहीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपले किती क्वेश्चन झालेले आहेत, किती पेपर झाले? तर 5 का 6 असे झालेले आहे. मला असं वाटतंय 7वा जो क्वेश्चन आहे, 7वा जो पेपर आहे, म्हणजे आता 19ची शिफ्ट असेल. 19ची शिफ्ट असेल. 17 आणि 18च्या तिन्ही शिफ्ट आपण कंप्लीट केलेल्या आहेत. 6 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आपण. जे 7वा लेक्चर आहे ना, त्याचा एकदा तुम्ही पेपर पहा. मुद्दाम सांगते तुम्हाला, पेपर पहा. ते पेपर पहा तुम्ही. जर 6 पेपर व्यवस्थित केलेले असतील ना
मगच तिकडे पहा 7व्या पेपरला. आणि तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला काय काय जमतं हे पहा. म्हणजे इथून हे केलेले असतील परफेक्टली तरच काय काय जमतं, म्हणजे सगळे जमतात का. करंट अफेअर्स जमत नसतील तर ओके, काही नाही, त्यावेळेसचे करंट अफेअर्स काय वाचायचं आहे, ठीक आहे. जरी तुम्हाला मी शिकवलं आहे ज्यामधले जर 2-3 क्वेश्चन नाही जमले तरी ओके, म्हणजे तुम्ही एक लेवलमध्ये आलेला आहात की भाई यस, हे तुम्हाला जमत आहे, कॉन्फिडन्स तुम्हाला येणार आहे. ओके, सो हे एकदा करून पहा तुम्ही. ओके, सांगत आहे ते एकदा प्लीज करून पहा. अजून काही नाही, काय वाटलं तर तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल. सॉरी पण माय इनकन्सिस्टन्सी, माझी भद्री सवय, म्हणजे कन्सिस्टंट नाही राहत मी, यात नाही राहत, फक्त यूट्यूबमध्ये राहत नाही आहे, बाकी सगळं चालू आहे आपलं व्यवस्थित. सो त्यासाठी सॉरी. आजपासून मी कंप्लीट करेन, नक्कीच कंप्लीट करेन. माझे एक्झाम्स पण कंप्लीट झालेले आहेत फायनली, आणि चांगले गेले पेपर माझे, सो टेन्शन नाही काहीच. ओके, तर काय करूया. सो चला, आता काय टेन्शन नाही आहे, आता व्यवस्थित लेवलमध्ये आणेन मी लेक्चर. आणि शेअर पण करा तुम्ही. मी बोलत नाही सबस्क्राईब वगैरे, ते मला सवय नाही आहे, आवडत पण नाही तसं काय म्हणायची. पण तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर केलं तर काय हरकत आहे ना. मी माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की मी हे कधीच म्हणणार नाही, पण लोक का म्हणतात ते मला आज कळत आहे. म्हणजे चांगलं वाटलं तरी करत नाहीत ते. भाव लागतो का तुम्हाला. असो, थँक्स फॉर वॉचिंग. उद्या भेटूया परत याच लेक्चरमध्ये. एकदा वाचून घ्या प्लीज, कळकळीची विनंती आहे, आणि मगच हे लेक्चर्स करा. ओके, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.